ठाकरेंच्या शिवसेनेचं आज नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन आहे। राम मंदिर दान चोरी विरोधात नागपूरमध्ये हे आंदोलन होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा पठण पार पडणार आहे आणि रामनगरमधील राम मंदिरामध्ये रामरक्षा पठणाचं आयोजन केलं गेलंय। अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या लुटीविरोधात हिंदू जागृतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतून रामरक्षा आंदोलनाची ठिणगी पेटवली आहे। या राज्यव्यापी आंदोलनाचा पुढचा टप्पा आज उपराजधानी नागपूरमधून सुरू होतोय। नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून आंदोलनाला रामभक्तांची मोठी गर्दी लोटणार आहे। यावेळी रामरक्षा पठण, हनुमान चालीसा आणि महाआरतीनं नागपूर नगरी दुमदुमणार आहे। रामनगरामधील श्रीराम मंदिरामध्ये रामरक्षा महाआरती केली जाईल, त्याची जय्यत तयारी सुद्धा केली गेली आहे आणि कालच संजय राऊतांनी या तयारीचा आढावा सुद्धा घेतला। यावेळी अंबादास दानवे सुद्धा उपस्थित होते। या महाआरतीला आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि या आंदोलनासाठी नागपूरच्या रामनगरसह बाजीप्रभू देशपांडे चौक भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात सगळे ताजे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन झिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, नागपूरमध्ये या आंदोलनाची रामरक्षा पठण आंदोलनाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि किती वाजेपर्यंत उद्धव ठाकरे पोहोचतायत? श्रद्धा, ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी रामरक्षा पठण केलं जाणार आहे। हेच ते प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे जिथे उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे सहकारी ते रामरक्षा पठण करतील आणि त्यानंतर ते सभेला संबोधित करणार आहेत। मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या संपूर्ण परिसराला भगवे पताके लावून झेंडूंच्या फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आलेली आहे। मंदिराच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धार्मिक वातावरण पाहायला मिळतं। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही पाहता अशा पद्धतीचा स्टेज लावण्यात आलेला आहे आणि हा जो स्टेज आहे या स्टेजवरून उद्धव ठाकरे हे सभेला संबोधित करणार आहे। साधारणतः 4 वाजेला ही जी हा जो रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आणि महाआरती आहे ते सुरू होणार आहे आणि त्यानंतर हे संपल्यानंतर बाहेर या ठिकाणी उद्धव ठाकरे हे उपस्थितांना संबोधित करणार आहे। या परिसरामध्ये संपूर्ण आपण पाहू शकतो अशा पद्धतीने मोठमोठी होर्डिंग्स आणि याची तयारी करण्यात आलेली आहे। तू सांगितल्याप्रमाणे आता या परिसरामध्ये जे राम भक्त आहे मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी हे संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे। ही तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि आपण जर विचार केला थोड्याच वेळामध्ये साधारणतः 11 ते 11:30च्या सुमारास उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये दाखल होणार आहे आणि दाखल झाल्यानंतर या ठिकाणी ते 4 वाजता या परिसरामध्ये येणार आहेत। तत्पूर्वी शिवसेनेचे जे नेते आहेत ते इथं दाखल झाले होते आणि त्यांनी पाहणी देखील केलेली आहे। आणि विशेष म्हणजे हा जो कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या वतीने सरसंघचालक मोहन भागवत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनाही निमंत्रण दिलेलं आहे या कार्यक्रमाला, या रामरक्षा पठणाला येण्यासाठी। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर यावरूनच भारतीय जनता पक्षावरून त्या नेत्यांकडून देखील टीका केली जाते आहे। नागपूरचे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरे यांची रामरक्षा पठणाच्या या सर्वावरून टीका केलेली आहे। त्यामुळे आता नेमका उद्धव ठाकरे ज्यावेळेस संबोधित करणार आहे इथून नेमकं ते कुणावर निशाणा साधणार, कुणाला बोलणार आणि पुढचं त्यांची भूमिका काय हे स्पष्ट होणार आहे। श्रद्धा, अगदी टिप्पण्यांचं सत्र सुरू असताना आज जे रामरक्षा पठण होतं या सगळ्या ताज्या अपडेटकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद सचिन, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।